झुपकेदार मिश्याचं झुरळ, झुपक्या मिश्याचं झुरळ, आंब्याची पैदास असणारा हा मनोहर भिडे पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच बरळलेला आहे. काय म्हणाला तो? या देशाचा ध्वज हा तिरंगा नसून तो भगवा आहे. या देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगा नाही, तो भगवा असावा. अशा प्रकारचं तो ही झुपक्या मिश्याचा झुरळ बरळला की आंब्याची पैदास बरळली. खरं तर मग या देशाच्या राष्ट्रध्वजाला न मानणारी व्यक्ती आणि त्यांच्या संघटनावरती अर्बन नक्षलवादी व्यक्ती म्हणून त्यांच्यावरती कारवाई करणार का? जनसुरक्षा विधेयक हे विधेयक जे आणलेलं आहे, मग भारताचं संविधान न मानणाऱ्या व्यक्त्या आणि संघटनेला अर्बन नक्षलवादी ठरवून जर तुम्ही कारवाई करणार, त्याच्यासाठी जर हे बिल असेल, तर भारताचा राष्ट्रध्वज न मानणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा अर्बन नक्षलवादी म्हणून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि मग हा देशाचा तिरंगा ध्वज, राष्ट्रध्वज न मानणाऱ्या आंब्याची पैदास आणि या झुपकेदार झुरळ असणाऱ्या या मनोहर भिड्यावरती जनसुरक्षा विधेयकाच्या आधारे सरकार मनोहर भिडेला अर्बन नक्षलवादी म्हणून त्याच्यावरती कारवाई करणार का उजवी कडवी विचारसरणी म्हणून त्याला सोडून देणार? आणि आणखी एक बाबा, भगवा ध्वज हिंदू धर्माचं निशाण आणि ध्वज नाही. भगवा हा हिंदू धर्माचा ध्वज आणि निशाण अजिबात नाही. तर भगवा हे भगवान बुद्धाचं नाव आणि त्यांच्या चिवराचं आणि बौद्ध भिक्खूच्या चिवराचा तो रंग आहे, म्हणून त्याला भगवान म्हणतात. भगवान बुद्धांच्या चिवराचा आणि नावाचं ते रंग आहे. आणि त्रिपिटका या बौद्ध धम्मग्रंथामध्ये भगवा हा शब्द 8757 वेळा आलेला आहे. आणि मग भगवा हा हिंदू धर्माचा ध्वज असेल, निशाण असेल, तर भगवा हा शब्द हिंदू धर्माच्या कोणत्या ग्रंथामध्ये हा भगवा शब्द आहे असा महाराष्ट्रातील नव्हे देशातील एकतरी ब्राह्मण सांगेल का? की हा झुपकेदार मिश्याचा झुरळ हा मनोहर भिडे बोलील का? हिंदुत्ववादी सांगतील का? RSSवादी सांगतील का? भाजपवाले सांगतील का? आणि हिंदुत्ववादाचे दलाल असणारे आमच्यातीलच चेले चपाटे आणि चमचे गुलाम बडवे याचं उत्तर देतील का? हिंदू धर्माच्या कोणत्या ग्रंथामध्ये भगवा शब्द आहे याचा एक तरी ब्राह्मण उत्तर देतील का? ही आंब्याची पैदास मनोहर भिडे तरी देईल का? हा म्हणून भगवा हा शब्द एकाही हिंदू धर्मग्रंथामध्ये आढळणार नाही. या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा न मानणाऱ्या आणि भगवा ध्वजाबद्दल खोटी माहिती दिल्याबद्दल ही झुपक्या मिश्याच्या झुरळ असणाऱ्या मनोहर भिड्यावरती अर्बन नक्षलवादी म्हणून आणि अन्य माध्यमातून त्याच्यावरती कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे.